महाराष्ट्राचं जे लीगल सेल आहे, लीगल डिपार्टमेंट आहे, ते घेतील. सुदैवाने विधी आणि न्याय खात्याचे मंत्री सुद्धा आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते योग्य तो निर्णय घेतील. आता मी एक गौप्यस्फोट करतो तुम्हाला माहितीये का, याच्यामध्ये 7 आरोपी नाही आहेत, एकूण 9 आरोपी आहेत. अहो, त्यांचा एन्काउंटर झालेला आहे, ते मेलेले आहेत, आयुष्यातच नाही तुम्हाला मिळणार. गेले अंतराळामध्ये, ते कुठे आहेत ते कोणालाच माहित नाही. त्यांना ठार मारून टाकलंय. हो, तिसरी गोष्ट सांगतो आता, हे झाल्यानंतर या साध्वी प्रज्ञाला सुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न झाला. तिला ज्या दिवशी अटक झाली त्याच्या आधी 22 दिवस आधी तिची कस्टडी घेण्यात आली. तिला 22 दिवस आधी ताब्यात घेण्यात आलं. तिला एका दक्षिण मुंबई मधला, मुद्दाम भागाचं नाव घेत नाहीये कारण काही रेफरन्सेस तुम्हाला मिळतील, मुद्दाम दक्षिण मुंबई मधल्या एका ठराविक भागामध्ये तिला ठेवण्यात आलं. 22 दिवस तिचा छळ करण्यात आला. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या, सद्य भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ उपाध्यक्षाला ज्यावेळी ह्याची कुणकुण लागली, बातमी लागली, आणि ती तुम्हाला सांगतो सुदैवाने बातमी पण एका स्त्रीने दिली की जिच्या कस्टडीमध्ये साध्वी प्रज्ञा होती. तिला तिचे स्त्री म्हणून हाल भोगवेना म्हणून तिने ती बातमी महाराष्ट्राच्या त्या ज्येष्ठ उपाध्यक्षाला दिली. त्यांनी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीजी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत ती बातमी नेली. लालकृष्ण अडवाणीजी स्वतः मनमोहन सिंगांना भेटले, मनमोहन सिंगांना विनंती केली की साध्वी प्रज्ञाला अशा प्रकारे ताब्यात घेऊन तिला ठार मारण्याचं कट आहे. ती वरून इन्स्ट्रक्शन आल्यानंतर साध्वी प्रज्ञाला ऑफिशियली अटक करण्यात आली. हे या नीच काँग्रेसचं कारस्थान आहे. आज म्हणाल्या की मी फक्त साध्वी आणि संत आहे, मी संन्यासी आहे म्हणून वाचले. तिच्या मागे असलेल्या धार्मिक आणखी श्रद्धेय शक्तीमुळे ते वाचले, नाहीतर हे करकरे आणि करकरे टीमने तिचा पण या दोघांसारखा खात्मा करून टाकला असता. साध्वीला उडवायचाच यांचा विचार होता आणि म्हणून तिला 21 दिवस ऑफिशियली तिचा ताबा न दाखवता तिची कस्टडी घेण्यात आली होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं.